एक महत्त्वाची बातमी, नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनी स्फोट झालेला आहे। विस्फोटक बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनीत हा स्फोट झालेला आहे। स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर या स्फोटात 13 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मध्यरात्री नागपूर जिल्ह्यातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये झालेला स्फोट इतका भीषण होता की आपण ते दृश्य बघू शकतो। इतका मोठा पिलर जो आहे तो स्फोटामध्ये जवळपास 200 फूट लांब येऊन पडलेला आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। बघा, हा पिलर जो आहे तो या ठिकाणी येऊन पडलेला आहे। इतर पिलरचे साहित्य आणि मलमा जो आहे, बघा, हा संपूर्ण रोड परिसर जवळपास 200-300 मीटर लांबपर्यंत हा मलमा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। हे बघा, हे दगड, इतका भीषण स्फोट होता। आपण कल्पना करू शकतो की हा जवळपास 100-150 किंवा 200 किलोचा हा पिलर जो आहे तो इतक्या लांब जर येऊन पडला असेल 200-300 मीटरपर्यंत, तर त्या स्फोटाची भीषणता किती मोठी असेल याची कल्पना आपल्याला येते। आपण बघू शकतो या ठिकाणी या स्फोटामध्ये एक कर्मचारी याचा मृत्यू झाल्याची नोंद आतापर्यंत आहे आणि जवळपास 13 ते 14 कर्मचारी जखमी झालेले आहेत। त्यातले काही गंभीर आहे, रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। जवळपास सर आमच्याकडे 22 ते 23 पेशंट आलेले आहे, ज्याच्यातले आम्ही 9 पेशंट त्यांना ॲडमिट केलेलं आहे। 9 पेशंटपैकी 2 गंभीर आहे आणि बाकी सगळे पेशंटला आम्ही OPD बेसिसवर फर्स्ट एड देऊन रिलीज केलेला आहे। 2 पेशंट आहे त्यांना हेड इंजुरी आली आहे। असं होऊ शकतं की काही मोठा मलबा त्यांच्यावर पडला असेल, त्याच्यामुळे ही हेड इंजुरी झालेली आहे। तर त्यांना व्हेंटिलेटरी सपोर्टवर आणि BP मेंटेन करण्यासाठी जे औषधं लागतात त्यांच्या ते सुरू केलेले आहे आणि तुम्हाला दोघांनाही ब्लडसुद्धा लावणार।